तर बातमी आहे वाशीच्या एपीएमसी मार्केटमधला। मराठा आंदोलकांच्या मुक्कामामुळे बंद असलेलं एपीएमसी मार्केट आज सुरू झालंय। मराठा आंदोलनामुळे वाशी एपीएमसी मार्केट 2 दिवस बंद होतं। 2 दिवसानंतर आता आज वाशी एपीएमसी मार्केटमधला व्यवहार हा सुरळीत झालेला आहे। अधिक माहिती घेऊयात। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। निवृत्ती, अतिशय मोठी उलाढाल ही या एपीएमसी मार्केटच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते आणि आज पुन्हा एकदा मार्केट सुरू झालेलं आहे। नक्कीच प्रज्ञा, मी सध्या वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये आहे आणि आपण पाहू शकतो की या ठिकाणी वाशीचं एपीएमसी मार्केट जे आहे ते सुरळीत सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। काल मराठा आंदोलक जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे वाशीचं एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो राज्य सरकारने घेतला होता आणि जे व्यापारी आणि शेतकरी यांना जो मुंबई आणि मुंबईच्या परिसरामध्ये जो भाजीपाला किंवा इतर माल जो विकायचा आहे तो थेट मुंबईमध्ये येऊन विकू शकतात अशी अट जी आहे ती राज्य सरकारच्या वतीने घालण्यात आली होती। काल मनोज जरांगे पाटील यांची या वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये मार्केटच्याच बाजूला सभा होती। त्याच्यामुळे अनेक मराठा आंदोलक जे आहेत ते या ठिकाणी होते। त्याच्यामुळे व्यापाऱ्यांना अडचणी येऊ शकत होत्या, म्हणून वाशीचं एपीएमसी मार्केट जे आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता। आणि त्यानंतर काल आंदोलन संपल्यानंतर आजचा रविवारचा दिवस, आजच्या रविवारच्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये असल्याचे आपल्याला पाहायला मिळते। दर रविवारी आपण जर पाहिली तर काही दुकानं जे आहे ते बंद असतात, परंतु गेले 2 दिवस जे आहे तो एपीएमसी मार्केटला मोठा फटका बसला होता। आणि त्यानंतर आज जे आहे ते वाशीचे एपीएमसी मार्केट चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मग ते फुल भाजी मार्केट आणि फळ मार्केट देखील, दोन्ही मार्केट देखील चालू असल्याचं आपल्याला चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। 2 दिवस मराठा आंदोलक या ठिकाणी असल्यामुळे मोठा फटका जो आहे तो मोठा फटका बसल्यानंतर आज मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। प्रज्ञा, नक्कीच